नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. एकाच क्षणाला वाल्मिक कराड आणि सलमान खान या दोघांच्या जीवावर बेतल्याची परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आणि म्हणूनच या दोन्ही व्यक्तिमत्वांना ज्या पद्धतीने ठार मारण्याची चर्चा होतीये त्याच्यावर आपण टप्प्याटप्प्याने आजच्या विशेषमध्ये विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात आधी वाल्मिक कराडची चर्चा. वाल्मिक कराडच्या जीवाची सुपारी निघाल्याची माहिती समोर आली. हा दावा एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केला. दावा कुणी केलाय याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आहे की त्यात सांगितलं काय गेलंय. त्यातही अशा दाव्याला दुर्लक्षून चालणार नाही, कारण आत्ताच्या घडीला वाल्मिकच्या जीविताची काळजी ही अत्यंत गरजेची आहे. वाल्मिकच्याकडून बरीचशी माहिती अद्याप तपास यंत्रणांना मिळायची आहे. अशातच वाल्मिकला संपवण्याचा कट जर खरंच रचला गेला असेल तर त्याचे लाभार्थी कोण हा प्रश्न उरतो. वाल्मिक कराडच्या हत्येची सुपारी दिल्याची चर्चा सोमवारी अचानक सुरू झाली. ती निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या पोस्टमुळे. सोशल मीडियामध्ये त्यानं एक व्हिडिओ टाकला आणि त्यात दावे केले. गेल्या काही दिवसापासून रणजित कासले सातत्यानं अशा पोस्ट करतोय आणि त्यात नवनवे दावे करतो आहे. त्याच्या या दाव्याला पोलीस दलानं गांभीर्यानंही घेतलंय, कारवाई सुरू केली आहे, कारण आत्ताच्या घडीला रणजित कासलेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय, तो अॅट्रॉसिटीचा. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला. आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात. जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही. पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो. त्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्यामुळं तो जोपर्यंत बीड जिल्हा कारागृहात आहे तिथं त्याला जशी व्हीआयपी वागणूक मिळते तसंच स्लीप ॲपनिया नावाच्या आजाराखाली, कारण स्लीप ॲपनिया आजारामध्ये श्वास घ्यायचं माणूस विसरतो, त्याचं मशीन काढून घेतलं जाऊ शकतं आणि कोठडीमध्ये तो मृत अवस्थेत आढळला अशा पद्धतीची पोलीस घोषणा करू शकतात. त्यामुळं त्याला कधीही मारलं जाऊ शकतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा जर गेम झाला किंवा मारून टाकलं तर ही केस पूर्णपणे संपू शकते. त्यामुळं वाल्मिक कराडचा एन्काउंटर कधी होऊ शकतो. वाल्मिकच्या एन्काउंटरची शक्यता यापूर्वी सुद्धा व्यक्त झाली. आता ती भलेही एक निलंबित पोलीस अधिकारी करतोय म्हणून दुर्लक्षून चालणार नाही. कासलेचा दावा नेमका तेव्हा समोर आलाय जेव्हा वाल्मिक कराडच्या संपत्तीचा ठाव ठिकाणा तपास यंत्रणा घेतायत. वाल्मिकच्या हत्येमागचा प्राथमिक हेतू संपत्ती कमावण्याचा मार्ग उघड होण्यापासून रोखण्याचा सुद्धा असू शकतो आणि वाल्मिक पर्यंत तपास यंत्रणांना पूर्णपणे पोहोचू न देण्याचाही असू शकतो. यासाठी एकदा लक्षात घेऊयात की वाल्मिकची संपत्ती नक्की आहे तरी किती. वाल्मिकच्या संपत्तीचे दावे धस यांनी अनेकदा केले. त्याच्यानुसार चिंचवड काळेवाडी इथं मंजली आणि वाल्मिक यांच्या नावे 4 BHKचा फ्लॅट आहे ज्याची किंमत 3.25 कोटी रुपये आहे असं सांगितलं जात आहे. आणखीन एक दावा आहे की वाकड पुण्यामध्ये मंजली आणि वाल्मिकच्या नावे एक 2 BHK फ्लॅट आहे ज्याची किंमत 1 कोटी रुपये आहे असं म्हटलं जात आहे. फर्ग्युसन कॉलेजच्या समोर एका कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या बायकोच्या नावे म्हणजेच ज्योती मंगल जाधवच्या नावे 2 ऑफिस आहेत ज्याची किंमत 12 कोटीच्या जवळपास आहे. अमनोरा टाउनशिप हडपसर इथं ज्योती मंगल जाधवच्या नावे 2 फ्लॅट आहेत ज्यांची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे असं सुद्धा म्हटलं गेलंय. सिमरी पारगाव बीड या भागामध्ये सुदाम नरोडेच्या नावावर 50 एकर जमीन आहे. नाव सुदामचं असलं तरी पण प्रत्यक्षात वाल्मिकच त्याचा मालक आहे. किंमत किती याचा शोध सुरू आहे. बार्शी शेंद्री परिसरामध्ये ज्योती मंगल जाधवच्या नावे 50 एकर जमीन आहे. किंमत किती आहे या जमिनीची त्याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
सिमरी पारगाव या इथं मनीष नरोडे याच्या नावावर 12 एकर जमीन आहे. या जमिनीची नक्की किंमत किती हे सुद्धा तपास यंत्रणा शोधतायत. याच पद्धतीनं योगेश काकडेच्या नावावर सिमरी पारगाव परिसरातच 20 एकर जमीन आहे आणि त्याचीही एकूण किंमत आजच्या घडीला किती असावी याचा शोध सुरू आहे. ही फक्त आणि फक्त एका व्यक्तीनं दावा केलेल्याच्या आधारे मिळालेली माहिती आहे. तपास यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जात असताना त्यांच्याकडे अनेक धक्कादायक खुलासे येत आहेत असं समजतंय. वाल्मिक ज्या पद्धतीनं धमक्या, खंडणी आणि त्यातून पैसा उत्पन्न करण्याचं तंत्र अवगत करून बसला होता, त्या आधारे यापेक्षाही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकची संपत्ती दडलेली असू शकते असा अंदाज आहे. एका बाजूला संपत्तीचा विशाल आकडा आहे तर दुसऱ्या बाजूला चकमकीचं तंत्र आहे. रणजित कासलेचा दावा चकमक कशी केली जाते या बाबतही आहे तो गंभीर आहे, कारण अक्षय शिंदेची चकमक नुकतीच वादात सापडल्याचा आधार घेत कासलेनं केलेले हे दावे आहेत. टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, लमसम अमाऊंट देऊन टाकतात. 5 करोड, 10 करोड, 20 करोड, 50 करोड, जेवढे तुमच्या सर्व्हिस मध्ये तुम्ही कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची, इन्क्वायरी करायची, आमचं सरकार आहे, आमचं सरकार येणार आहे, आम्ही तुम्हाला या खात्यातून, आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू, असे ते आश्वासन देतात. मित्रांनो, मुळात बनावट चकमकी या सरकारच्या समर्थनानंच होतात अशा प्रकारचा दावा रणजित कासले करतोय. रणजितचा हा दावा कितपत गांभीर्यानं घ्यायचा याच्यासाठी आम्ही थेट निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाच माहिती मागितली. वाल्मिक कराड हे आता जेलमध्ये आहे. जेलमध्ये त्यांना सुरक्षा आहे नाही आहे हाही प्रश्न मागे एकदा ऐरणीवर आलेला, कारण जेलमध्ये 2 गटांमध्ये जी मारामारी झाली त्यावरून सुद्धा एक प्रकरण गाजलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तेव्हा वाल्मिक कराडच्या भोवती जी काही एक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेतला जावा अशी एक वेगळी गरज निर्माण झालेली आहे. आणि मला वाटतं राज्याच्या गृह खात्याने, गृहमंत्री महोदयांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावं. कराडच्या एन्काउंटरचा मुद्दा चर्चेत येताच त्यावर आक्षेप घेणारे आणि त्याच्या समर्थनात सुद्धा असणारे दोन्हीही लोक समोर आले. रणजित कासले या अधिकाऱ्याबद्दल खरंच आपण बातमी करू नये असं मला वाटतं. अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे. त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मध्यधुंद अवस्थेतले देखील बघितले आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही. कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये मला असं वाटते की फक्त सलमान खान कशाला, अक्षय कुमार किंवा अमिताभ बच्चन असे कोणत्याही व्यक्तीला आजपर्यंत फोन आलेला नाही आहे. तो मला असं वाटते की कुठे ना कुठे याच्यामध्ये राजकारण होऊ शकते, क्योंकि येणारी निवडणूक जी आहे ते नगरपालिकाची निवडणूक, खूप मोठी निवडणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे. ते समोर बघताना कोणीतरी हे राजकीय खेळी असू शकते आणि आपले जे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते सक्षम आहे. आता गुन्हा नोंद झालेला आहे अज्ञात व्यक्तीवरती. लवकरच लवकर याची तपशील करून आपली महाराष्ट्राची पोलीस लवकरच लवकर ते व्यक्तीला समोर आणण्याचे काम 100% करणार आहे. मुळात कळीचा मुद्दा हा सुद्धा आहे की कराडच्या हत्येची सुपारी कोणाच्या पथ्यावर पडेल. जर समजा कराडची हत्या झाली तर त्याचा आका म्हणजेच सूत्रधार उघड होणारच नाही. त्याच्या जोडीला कराडच्या बेनामी संपत्तीचे मार्ग गुप्त राहतील, म्हणजे पैसा आला कुठून गेला कुठे तेही उघड होणार नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुखच्या हत्येचा खरा सूत्रधार सुद्धा लक्षात येणार नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास जो आहे तो एसआयटी आणि सीआयडी कडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर एसआयटी आणि सीआयडीने संतोष देशमुख यांच्याला कशी मारहाण झाली, त्यांची हत्या कशी झाली, त्यांचा कट कसा रचला गेला या संदर्भात संपूर्ण पुरावे जे आहेत ते काढण्यात आले. त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांची देखील सरकारी नियुक्ती म्हणून त्या प्रकरणी करण्यात आली आणि त्यानंतर 3 सुनावण्या देखील आपल्या पडल्याच्या पाहायला मिळाल्या. मात्र आता त्या प्रकरणामध्ये जर पाहिलं गेलं तर एक नवीन ट्विस्ट जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराड यांचं एन्काउंटर करत होता असं देखील एका पोलीस अधिकाऱ्याने, निलंबित पोलीस अधिकाऱ्याने आरोप केलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांच्याकडून देखील हा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे. कारण मोठ्या हक्काला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडांचा बळी दिला जात असल्याचा आरोप जो आहे तो आता बीडमध्ये केला जात आहे. आणि त्यामुळे आता वाल्मिक कराड यांचं नाव जे आहे ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मुख्य आरोपी असल्याचं केलं गेलेलं आहे. आणि एसआयटीने त्या संदर्भात पुरावे देखील केलेले आहे आणि वाल्मिक कराड याच्यावरती मोकोका देखील लावण्यात आलेला आहे. सोशल मीडियावरती जर पाहायला गेलं तर वाल्मिक कराड याचे एन्काउंटर करायचा असा आरोप झाल्यानंतर संपूर्ण पडसाद जे आहे ते उमटताना पाहायला मिळालेले. बीडहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.